नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या भारत सरकारच्या जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, स्पेशालिस्ट व जनरलिस्ट या दोन्ही कॅटेगरीमध्ये 274 पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. भारतातील काही नामांकित जनरल इन्शुरन्स कंपन्यांमधील भारत सरकारच्या मालकीची असणारी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग संस्था असून ती मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंडर काम करते. या संस्थेचे मुख्य कार्यालय हे कोलकाता या ठिकाणी असून या संस्थेची स्थापना 1906 मध्ये झालेली आहे. 7 ऑगस्ट 2002 मध्ये नॅशनल इन्शुरन्स वॉज डिलिंक्ड फ्रॉम दी जनरल इन्शुरन्स कंपनी. जी जनरल इन्शुरन्स कंपनी ही भारत सरकारची जी मेन कंपनी होती, या कंपनीपासून ती डिलिंक करण्यात आलेली असून ही आता ॲटॉनॉमस व इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन म्हणून काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जनरल इन्शुरन्स, व्हेइकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, क्रॉप इन्शुरन्स, एव्हिएशन इन्शुरन्स याबरोबरच भारत सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्सच्या ज्या स्कीम्स आहेत, या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं कार्य देखील नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे करत आहे. NICL ही भारताबरोबरच नेपाळमध्ये देखील आपल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे. अशा नामांकित संस्थेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, स्पेशालिस्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, जनरलिस्ट या 2 कॅटेगरीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्पेशालिस्ट कॅटेगरीमध्ये 142 पदांची, तर जनरलिस्ट कॅटेगरीमध्ये 132 पदांची असे एकूण 274 पदांची पदभरती आहे. यामध्ये MBBS, लॉ, फायनान्स, ॲक्च्युरियल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, हिंदी राजभाषा, जनरलिस्ट या वेगवेगळ्या कॅटेगरीमधील वेगवेगळ्या प्रवर्गानुसार ही पदभरती सुरू आहे. स्पेशालिस्ट कॅटेगरीमध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये 57, OBCमध्ये 33, SCमध्ये 26, STमध्ये 12, EWS करिता 14 पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. तर जनरलिस्ट कॅटेगरीमध्ये अनरिझर्व्डसाठी 68 पदे, OBC करिता 24, ST करिता 7, SC करिता 18, EWS करिता 13 व बॅकलॉगमधील 2 पदे ही त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. अशी एकूण 274 पदांची ही पदभरती आहे. यामध्ये प्रामुख्याने एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण पाहिले तर डॉक्टर, MBBS करिता MBBS, MD, MS और PG इन मेडिकल डिग्री यासाठीचे याकरिताचे कॅन्डिडेट याकरिता पात्र असतील. लॉ कॅटेगरीमध्ये प्रामुख्याने ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ विथ मिनिमम 60% मार्क्स. SC ST करिता 55% मर्यादा आहे. फायनान्स ऑफिसर करिता चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट किंवा BCom, MCom उत्तीर्ण असणारे उमेदवार देखील याकरिता अर्ज करू शकतील. ॲक्च्युरियल ऑफिसर करिता बॅचलर और मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स, ॲक्च्युरियल सायन्स यामधील उमेदवार याकरिता अर्ज करू शकतात. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करिता BE, BTech, ME, MTech इन कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा MCA झालेले कॅन्डिडेट या पदाकरिता अर्ज करू शकतात. ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील ऑफिसरकरिता BE, BTech, ME, MTech ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील उमेदवार याकरिता अर्ज करू शकतात. जनरलिस्ट ऑफिसर या कॅटेगरीमध्ये कोणत्याही शाखेचा पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार की ज्यास किमान 60% मार्क्स आहेत व SC ST कॅटेगरीमध्ये असेल तर 55% मार्क असणारा उमेदवार याकरिता अर्ज करू शकतो. हिंदी राजभाषा अधिकारीकरिता मास्टर इन हिंदी विथ इंग्लिश अशी त्या ठिकाणी पदवी असणारा उमेदवार याकरिता अर्ज करू शकतो. म्हणजेच MBBS, लॉ, फायनान्स, ॲक्च्युरी, IT, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, हिंदी राजभाषा याबरोबरच जनरलिस्ट कॅटेगरीमध्ये कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार याकरिता अर्ज करू शकतो. तथापि याकरिता जनरल OBC करिता
किमान 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी SC आणि ST कॅटेगरीमधील उमेदवार असेल तर त्यासाठी 55% मिनिमम मार्क्स असणे आवश्यक राहील. या पदाकरिता पे स्केल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी इतर इन्शुरन्स कंपन्याप्रमाणेच या ठिकाणी पे स्केल असून इतर वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स जसे की ग्रॅच्युइटी, LTS, मेडिकल बेनिफिट, ग्रुप इन्शुरन्स, त्याचबरोबर नॅशनल पेन्शन स्कीम यासारखे वेगवेगळे बेनिफिट लागू राहतील. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदाकरिता सिलेक्ट झालेल्या उमेदवाराला दरमहा साधारणपणे 85,000 रुपये इतकी सॅलरी दरमहा प्राप्त होणार आहे. अर्थात वेगवेगळ्या सिटीनुसार अलाउन्स कमी जास्त असल्यामुळे यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल हा अपेक्षित असतो. या पदाकरिता अर्ज करण्यासाठीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामधील आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे एज लिमिट. एज लिमिट हे 1/12/2023 रोजी कन्सिडर केले जाईल. याकरिता मिनिमम 21 वर्ष व कमाल 30 वर्षे एज लिमिट निर्धारित करण्यात आलेलं आहे. शासनाच्या नियमानुसार SC, ST, OBC करिताचे एज रिलॅक्सेशन हे त्या ठिकाणी देण्यात येईल. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता जनरल व OBC कॅटेगरीकरिता 1,000 रुपये प्लस GST, SC, ST व फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेटकरिता 250 रुपये प्लस GST ही फी त्या ठिकाणी ॲप्लिकेबल असेल. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी 2024 ही निर्धारित करण्यात आलेली आहे. या तारखेपूर्वी स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. या पदासाठीची सिलेक्शन प्रोसिजर जर आपण पाहिली तर ती प्रामुख्याने 3 टप्प्यामध्ये असेल. यामध्ये फेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झाम, फेज 2 मध्ये देखील त्या ठिकाणी मेन्स एक्झाम ही देखील ऑनलाईन पद्धती होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू राहील. प्रिलिमिनरी एक्झामचं स्वरूप जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्यामध्ये प्रामुख्याने 3 सेक्शन्स असतील की जी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस टाईपची क्वेश्चन पेपर असेल. 1 तासाचा कालावधी त्यासाठी असून प्रत्येक सेक्शनकरिता 20 मिनिटाचा कालावधी असेल. इंग्लिश लँग्वेजकरिता 30 मार्क्स, रिझनिंग ॲबिलिटीकरिता 35 मार्क्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता 35 मार्क्स असे त्या ठिकाणी गुणदान निर्धारित करण्यात आलेलं आहे. मेन्स एक्झाममध्ये जर आपण पाहिलं तर ही 3 तासाची त्या ठिकाणी परीक्षा असेल. एकूण 250 गुणांच्यासाठी ही परीक्षा असेल. जनरलिस्ट कॅटेगरीकरिता एकूण 5 सेक्शन्स असतील. या प्रत्येक सेक्शनकरिता कालावधी हा निर्धारित करून देण्यात आलेला आहे. रिझनिंगकरिता त्या ठिकाणी 50 मार्क्स असतील, त्याकरिता 40 मिनिटाचा कालावधी असेल. इंग्लिश लँग्वेजकरिता 50 गुण व 40 मिनिटाचा कालावधी असेल. जनरल अवेअरनेसकरिता देखील 50 गुण व 30 मिनिटाचा कालावधी असेल. कम्प्युटर नॉलेजकरिता देखील 50 गुण असतील व त्यासाठी 30 मिनिटाचा कालावधी असेल. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता 50 मार्क्स असतील व त्याकरिता 40 मिनिट्स हे निर्धारित करून देण्यात आलेले आहेत. यानंतर इमिडिएटली की त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट कंडक्ट केली जाईल. त्यासाठी 30 मिनिटाचा कालावधी असेल व त्यामध्ये एकूण त्या ठिकाणी 30 मार्कांची परीक्षा असेल की ज्यामध्ये एसे, प्रिसाइज द पॅरेग्राफ, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन यासारखे 10 मार्कांचे क्वेश्चन्स असतील. अर्थात ही देखील परीक्षा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटरवरतीच देणं अपेक्षित असेल. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम जी असेल की त्यामध्ये की त्या ठिकाणी टायपिंग करणं हे अपेक्षित राहील. स्पेशालिस्ट कॅटेगरीकरिता देखील सेम मार्किंग स्कीम व त्या ठिकाणी सिलेबस असेल की ज्यामध्ये फक्त प्रोफेशनल नॉलेज हा पार्ट जो असेल तो त्यामध्ये वेगळा राहील. ज्यामध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, कम्प्युटर अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याबरोबरच स्पेशालिस्ट कॅटेगरीमधील उमेदवारांच्याकरिता त्या संबंधित विषयामधील टेक्निकल व प्रोफेशनल नॉलेजकरिता 50 मार्क्स हे निर्धारित करून ठेवण्यात आलेले आहेत व त्याकरिता 35 मार्क्स असतील. मात्र रिझनिंगकरिता त्या ठिकाणी 40 मार्क्स असतील. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेजकरिता 40 मार्क, जनरल अवेअरनेसकरिता 40 मार्क, कम्प्युटर नॉलेजकरिता 40 मार्क, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकरिता 40 मार्क, मात्र प्रोफेशनल नॉलेजकरिता 50 मार्क्स असतील. या पद्धतीने ही 3 तासाची 250 मार्कांची परीक्षा असेल. ही ऑनलाईन मल्टिपल चॉईस परीक्षा असेल व त्यानंतर इमिडिएटली डिस्क्रिप्टिव्ह टाईप 30 मार्कांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने संगणकावरती घेतली जाईल. म्हणजे या दोन्ही परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने असतील.
यानंतर की डिस्क्रिप्टिव्ह टाईप एक्झाम जी आहे ती त्या ठिकाणी केवळ क्वालिफाईंग एक्झाम असेल, त्याचे मार्क्स हे फायनल सिलेक्शनसाठी कन्सिडर केले जाणार नाहीत. मात्र यामध्ये क्वालिफाय होणं हे अत्यंत आवश्यक राहील. त्याचबरोबर इंटरव्ह्यूसाठी कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट करण्याकरिता प्रामुख्याने मेन्स एक्झामचे जे मार्क्स आहेत त्याचा विचार केला जाईल व त्याबरोबरच डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये क्वालिफाय असणाऱ्या कॅन्डिडेटलाच इंटरव्ह्यूसाठी कॉल केला जाईल. यामध्ये फायनल सिलेक्शन करण्याकरिता ऑनलाईन मेन्स एक्झामचे मार्क्स व इंटरव्ह्यूचे मार्क्स हे गृहीत धरले जातील. याकरिता प्रामुख्याने मेन्स एक्झामच्या मार्क्सकरिता 80% वेटेज असेल व इंटरव्ह्यूच्या मार्क्सकरिता 20% वेटेज हे देण्यात येईल. या पद्धतीने फायनल सिलेक्शन हे या पदासाठी केली जातील. तर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 22 जानेवारी 2024 अखेर आपण स्क्रीनवरती दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरणं हे आवश्यक राहील. धन्यवाद.